जीवनात सगळ्यांना सोपा मार्ग मिळत नाही. कधी अडचणी येतात, कधी लोक साथ सोडतात, पण या क्षणात आपली खरी ताकद दिसते. आज आपण ज्या स्ट्रगलमधून जात आहोत तोच उद्या आपल्या यशाची गोष्ट बनणार आहे. लोक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांचं कामच आहे बोलणं, पण आपलं काम आहे पुढे जाणं. कधी कधी आपण थकतो, हार मानावी असं वाटते, पण लक्षात ठेवा, थोडं अजून पुढे गेलत ना तर कदाचित यश अगदी जवळ असेल. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपणच आपली खरी ताकद आहोत. हरलो तरी चालेल, पण प्रयत्न करणं कधी थांबवायचं नाही. एक दिवस असा येईल जेव्हा लोक आपल्या यशाचं उदाहरण देतील. म्हणून उठा, जागे व्हा आणि स्वतःसाठी, आपल्या स्वप्नांसाठी लढा. अपयश आलं म्हणून स्वप्न सोडायची नसतात, कारण अपयश म्हणजे शेवट नसतं, ते फक्त नव्या सुरुवातीची चाहूल असते. कधी कधी आयुष्यात आपल्याला खाली पाडतं, कारण आपल्याला उंच उडायचं असतं हे त्याला माहिती असतं. जिंकणाऱ्यांना सहज मिळेल असं काही नसतं. त्यांनी रात्रभर रडून रडून काढलेलं असतं, स्वतःवर शंका घेतलेल्या असतात, पण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही, ती म्हणजे प्रयत्न. लोक हसतील, लोक बोलतील, लोक कमी लेखतील, पण लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य त्यांच्या मतावर नाही चालत. तुमच्यात काहीतरी खास आहे, म्हणूनच तुम्हाला स्वप्न पडतात. साध्या माणसांनाही मोठी स्वप्न पडत नाहीत. ज्या दिवशी सगळं संपल्यासारखं वाटतं ना, त्या दिवशी नवीन अध्याय सुरू होत असतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही. विश्वास ठेवा, आजची अडचण उद्याची ताकद बनते, आजचं अपयश उद्याचा अनुभव बनतो, आणि जे काही लोक आज तुम्हाला कमी लागतात तेच उद्या तुमचं उदाहरण देते. म्हणून थांबू नका. रडायचं असेल तर रडा, पण थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या स्वप्नांवर तुमच्यापेक्षा जास्त कोणाचाही हक्क नसतो. लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही, ती नव्या यशाची सुरुवात असते, आणि एक दिवस आपणच जिंकणार अशी आशा बाळगते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल